माळशिरस तालुक्यात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या खुनाचा कट शिजल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं। या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक सदस्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पालकमंत्री गुंड आहेत, बंदुकीचा इशारा केल्याचे डिजिटल लावले जातात असा आरोप एका खासदारानं केल्याचा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारण्यात आला। त्यावर ते म्हणाले की माझ्यावर आरोप करणारे गुंड आहेत, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली तर सर्व गोष्टी लक्षात येतील। जिल्हा परिषद निवडणुकीत माळशिरस तालुक्यात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली। अनेक गावांमध्ये भाजपला चांगली मते मिळाली, त्यांना दमबाजी सुरू आहे। आमचे माजी आमदार राम सातपुते यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा विषय समोर आला। त्यांच्या खुनाचा कट शिजल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस त्या अनुषंगानं तपास करत आहेत। कोण गुंड आहेत हे लवकरच कळेल। जे सांगतात ते मोठे गुन्हे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे, माझ्यावरही काही गुन्हे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांच्यावरची परिस्थिती, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे, या सगळ्याचा विचार केला। आणि आज माळशिरसमध्ये जे वातावरण आहे, आपण आज बघितलं की माळशिरसमध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे, किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या। ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली, त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी, मारहाण हे प्रकार झाले। त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला, आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या। त्यामुळे अशा पद्धतीनं कोण गुंड आहे, कोण काय आहे, या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील आणि तेव्हा आपण त्यावर चर्चा नक्की करू। दरम्यान पालकमंत्र्यांच्या शासकीय विश्रामगृहातील या पत्रकार परिषदेवेळी माजी आमदार राम सातपुते शेजारच्या खोलीत बसून होते। भाजप वेगानं वाढत असल्याचं भाजपमधील काही लोकांना बघवत नव्हतं। ही गोष्ट काही लोकांना पचत नव्हती। या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही हे एका व्यक्तीचं आणि पालकमंत्र्यांचं यश म्हणून बघू नका, कारण जिल्ह्यात भाजपचं केडर आहे। या कार्यकर्त्यांमुळं पक्ष जिंकलेला आहे। लोकांची भाजपला मतदान करायची मानसिकता होती हे समजून घ्या, असा टोलाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला। जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान केंद्रात मुलाला घेऊन गेल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील चर्चेत आले। या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मौजे यशवंतनगर येथील मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष अण्णा सावता बुद्धे तसंच त्या मतदान केंद्रावर नियुक्त पोलीस कर्मचारी गजानन सीताराम राऊत यांना निलंबित करावं असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सूर्य कृष्णमूर्ती यांनी दिले आहेत। नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपला यश मिळणार नाही असं भाजपमधील काही जणांचं मत होतं। या मंडळींनी पालकमंत्र्यांमुळं अपयश मिळालं असा मॅटर तयार करून ठेवला होता। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले नाहीत तर कुणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची याचा प्लॅनही काही जणांनी तयार करून ठेवला होता। या सर्व गोष्टी मी सांगणार आहे असं पालकमंत्री म्हणाले। जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळं या जागेवर इतर मागास प्रवर्गातील सदस्याला संधी मिळेल की नव्यानं इतर मागास झालेल्या सदस्यांना संधी मिळेल असा प्रश्नही पत्रकारांनी विचारला। अध्यक्ष कुणाला करायचं हे ठरलेलं नाही, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाचा हक्क बजावताना फोणशिरस मतदान केंद्रावर लहान मुलांना घेऊन गेले आणि मतदान केल्याचा अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा व्हिडिओ तसंच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्याविरुद्ध अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी फोणशिरस येथील मतदान केंद्राध्यक्षांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अधिनियम 1961 मधील कलम 31 आणि 32 अंतर्गत गोपनीयतेचा भंग करणं, केंद्राध्यक्षांचा आदेश न पाळल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला। आपण या विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि सोलापूरची जनता आहे।
सोलापूरच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचे मनापासून आभार पण मानेन की सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं आणि ती सोलापूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश आता सोलापूरच्या जनतेनं दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हा मिळालेलं यश हे सोलापूरच्या जनतेचं आहे. परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यासंदर्भात घेतलेल्या भूमिका, सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेल्या भूमिका आणि सोलापूर शहरातल्या लोकांना जो विश्वास होता की आपल्याला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली आणि मुख्यमंत्री महोदय किंवा भारतीय जनता पक्ष आपल्याला या शहरासाठी जे बोलतायत ते करतील, त्या भावना जनतेमध्ये निर्माण झाल्या. तशाच पद्धतीच्या भावना ग्रामीण भागातल्या जनतेच्या होत्या की आपल्या गावखेड्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय हे शक्य नाही. हे या जनतेनं जाणलं.